हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत कोथिंबिरीची चटणी. तर कोथिंबिरीची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघूया. खोबरं घेतलेले, कोथिंबीर घेतलेली, मिरची घेतलेली, जिरं आणि लसूण घेतलेलं आहे. तर कोथिंबीर तुम्ही कमी जास्त ॲड करू शकतात. असं काही नाही की तेवढीच घ्यायची असं. मी वाटताना अजून ॲड करणार आहे कोथिंबीर. तर तुम्ही पण तुमच्या म्हणजे किती हवी आहे तुम्हाला त्यानुसार तुम्ही कोथिंबीर कमी जास्त ॲड करायची. तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण करून घेऊ याचं सगळ्याचं. तर याच्यात थोडंसं आपल्याला पाणी ॲड करून आणि मग वाटायचं, कारण की पाणी ॲड नाही केलं तर कधी-कधी आपलं चटणी आपली अशी ओबड-धोबड येते, अशी छान पेस्ट बनत नाही त्याची. तर थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर इथं मी आता गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे. तर याच्यात आपण आता तेल टाकायचं आहे. तेल टाकून झालं, तेल गरम झालं की मग पुढची प्रोसेस आपण स्टार्ट करायची. तर ही चटणी बनवायला अगदी सोपी आहे, म्हणजे अजिबात वेळ लागत नाही. 2 ते 3 मिनिटात अगदी रेडी होऊन जाते. आता कधी-कधी वेळ नसेल, सुचत नसेल काय बनवावं असं, तर पटकन ही चटणी आपण बनवू शकतो आणि खायला इतकी टेस्टी लागते ना, तर माझ्या मुलीला पण खूप आवडते. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ते. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर आपण आता याच्यात जिरा ॲड करूया. जिरा ॲड करून झालं की मग आपण जी कोथिंबिरीची पेस्ट बनवलेली आहे, तर ती याच्यात ॲड करायची आणि छान असं परतून घ्यायचं आहे. तर आता मी ही चटणी जी पेस्ट बनवली ती याच्यात ॲड करून घेते आणि आपण छान अशी परतून घ्यायची. आता याच्यातलं पाणी, जे आपण पाणी ॲड करतो तर ते पाणी कमी होईपर्यंत, म्हणजे तेल सुटेपर्यंत ही चटणी आपल्याला छान अशी फ्राय करायची. त्याच्यानंतर तुम्ही बघा की किती, म्हणजे जेव्हा तुम्ही कराल, जेव्हा बनवाल, कसं असतं ना, आपण स्वतः बनवल्याशिवाय आपल्याला त्याची टेस्ट कळत नाही. आपण किती म्हटलं सुंदर लागतो असं लागतं. पण जेव्हा तुम्ही स्वतः ट्राय कराल, जेव्हा तुम्ही खाल, तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच टेस्टी लागते बुवा असं. तर आता आपण ही चटणी छान अशी परतून घ्यायची आहे. खूप कमी वेळात आणि झटपट अशी तयार होते ही चटणी. आता बघू शकता की मी बरं थोडंसं 1-2 मिनटं फ्राय करून घेतलेली. अगदी 2-3 मिनिटात फ्राय केल्यावर आपलं लगेच तयार होते ही चटणी. खूप वेळ द्यावा लागत नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडली तर मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.